सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनंतर राईडचा प्लॅन ठरलाय. सकाळचे 4:45 वाजलेत आणि मी जातोय खारघरला, कारण तिथे आपल्याला नेहमीप्रमाणे भेटणार आहेत विराट आणि शॅगी, आणि तिकडनं आम्ही जाणार आहोत पंचगणी. तर आपले दोन नेहमीचे खास फ्रेंड भेटलेले आहेत, विराट आणि शॅगी. तर आता मी पोचलोय खारघरला आणि आपले खास फ्रेंड विराट आणि शॅगी भेटलेले आहेत, आणि इकडनं पुढे आपला नेहमीचा रूट पुणे खंबाटकी आणि मग सुदूरवरनं राईट महाबळेश्वरकडे. A few moments later. विराट आणि त्याचा चहा, आणि पहिल्यांदा शॅगी चहा पिताना एक्सक्लुझिव्ह फुटेज. चहा पिताना लाजला. तर अशा प्रकारे आमचा अर्धा तास ब्रेक झालेला आहे. गाडीची चावी कुठे? लोणावळा. फर्स्ट स्टॉप लोणावळा. आम्ही आता आहोत मुंबई पुणा ओल्ड हायवेला. पुढे शॅगी चालवतोय, मी आणि विराट मस्त गप्पा मारत जुन्या राईडच्या आठवणी बोलत चालवतोय. There's a distance between us. It's getting hard to reach out. Haven't seen you in seasons, but all I hear is your voice. I know my limits, you can break me down, but I'll stay till the finish line. And I've been counting minutes for quite some time now, just to see you again. And I've been counting days to get away, to see you again, see you again. Been fighting ways to get away, to see you again, see you again. तर आता आम्ही आहोत कात्रज जवळ. जस्ट ब्रेकफास्ट झालाय आणि आता नेक्स्ट स्टॉप सुरूर, जो आपला महाबळेश्वरकडे जाण्याचा टर्न आहे, तिकडे थांबायचं आहे खंबाटकी नंतर. हे मोगॅम्बो. हे सगळं जाणार आहे. महाबळेश्वरला येत असाल तर लक्षात ठेवा की आपल्याला सुदूर फाट्यावरून आतमध्ये जायचं आहे. तर आता आपण आहोत वाई सिटीमध्ये. वाईवरनं आता थोड्या वेळात महाबळेश्वरचा घाट चालू होईल. हे वाई सिटी आहे किंवा वाई शहर. तर उद्या बहुतेक आपण वाईचा गणपती बघायला येणार आहोत सकाळी. बघू आता शॅगीने कसा प्लॅन केला त्याच्यावरती. Again, been fighting ways to get away, to see you again, see you again.
पोहोचलो आहोत आणि पुढे बघा. तर फायनली झोस्टेलला पोहोचलो आहोत आणि इथे एक वेगळा कन्सेप्ट आहे. आपले जे कंटेनर असतात जे शिपवरती किंवा ट्रकमध्ये असतात तर त्याच्यामध्ये त्यांनी रूम्स असे एक काय म्हणतात त्याला, एक वेगळी कन्सेप्ट आहे. तर तुम्हाला दाखवतो मागे कसं आहे ते. बिल्डिंग वाला फोटो काढतोय काय? तर या आहेत प्रायव्हेट रूम्स, म्हणजे प्रायव्हेट कंटेनर्स टाईप. आणि ही समोर जी दिसते ती आमची शेअर्ड रूम आहे. पण खरंच एक वेगळा आणि अमेझिंग कन्सेप्ट आहे आणि एकदा मस्ट ट्राय म्हणता येईल असा आहे. आणि हा समोरचा व्ह्यू आणि सैराटचं झाड आणि सैराटचं झाड. तर शॅगीची आयडिया ही म्हणजे कंटेनरचे नाही. तर शॅगी कुठून ही कल्पना तुला हे मी सुचली? मुंबईकर निगडीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आणि ते मला खूप आवडलेलं कन्सेप्ट. पण तेव्हा एवढं डेव्हलप नव्हतं, आता खूप डेव्हलप झालं आहे. तर मला वाटतं की आपली ट्रिप सफल झाली आहे. बस एवढंच. ऍक्च्युली खरंच चांगला एक्सपिरियन्स आहे. तुम्ही पण जर जमलं तर नक्की पंचगणीला येणार असाल तर एक वेगळा एक्सपिरियन्स हवा असेल तर नक्की Costing पण ट्राय सांग. करू शकता. आणि कॉस्टिंग किती आहे? वीकडेजला आहे 620 आणि विकेंड्सला 800 पर पर्सन. आणि प्रायव्हेट रूमच्या आहेत तरी 2500 प्रमाणे काहीतरी आहे. ओके. चिकन रस्सा आणि रोटी. शॅगी तर पूर्ण ब्लॉग वगैरे ब्लॉग नाही तुटून पडलाय. बातर पण आपल्याला होईल ना रे तिथे. MVIRAT व्लॉग्स इन पंच. तर आता मी आलो आहोत सिडनी पॉइंटला. तिकडे हा असा लाकडी ब्रिज आहे आणि व्ह्यू अमेझिंग आहे. आणि तुफान वारा ज्याला म्हणतो ना तसा वारा आहे. Messing with my head again. You had your heart set on me, but these feels they come and go, and they come so easily. Tell me what it is about you that I can't forget, but you're breaking down my walls again just to set me free. Why do I, baby? Why do I love the way you always leave me? Why do I, baby? Why do I love the touch but never love the feeling? Why do I, baby? Why do I love the way you always leave me? Why do I, baby? Why do I love the touch but never love the feeling? तर अशा प्रकारे आम्ही निघतोय परत मुंबईसाठी. ऑल सेट, शॅगी सेट, आलं. विराट साहेब रेडी आहेत. येस. तर चला पहिले वाईचा गणपती. वाईचा गणपती. तिकडनं- मला नाश्ता करायचा हा. आणि मग तिकडनं वन स्ट्रेच मुंबई. डायरेक्ट. आणि Zero खूप मस्त वाटलंय ना. येस. वन डे साठी यायचं असेल तर नक्की या. नक्की. एक दिवस नक्की काढून नक्की या. इथंच राहा. पुढे फिरायला जाऊ नका फक्त खाली नका राहू. आणि पडू नका. बाहेर नका पडू. फक्त थोडंफार लक्ष द्या की वर रूम भेटेल आहे ना. हा, वरची खाली room रात्री आहे. धिंगाण असतो थोडा. बाकी बेस्ट आहे. आणि कृष्णा घाट आणि नदी मागे असं तुम्हाला दिसेल ते आहे वाईच्या गणपतीचं मंदिर. खूप छान मस्त मोठा गणपती आहे. इथे जाऊया पाच. आमच्या पंचगणी राईडचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. MVIRAT व्लॉग्स, शॅगीज मोटोलाईफ आणि बायकर तेजसला. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत